जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण संत एकनाथ महाराजांचा हरिपाठ श्री महाराजांच्या सेवेसाठी पाहतोय. काल आपण 8वा आणि 9वा अभंग एकत्र बघितला. आज आपण 10वा अभंग पाहूया. 10व्या अभंगात नाथ महाराज म्हणतात, स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेणी. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. ब्रह्मा डोळसाते वेदार्थ ना कळे, तेथे हे आंधळे व्यर्थ होती. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले. वेदांची ही बीजाक्षरे हरी दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला. नाथ महाराज सत्संगतीचं महत्त्व अगदी कळवळून सांगतायत. असा एकही संत महात्मा नाही की जो सत्संगतीचं महात्म्य वर्णन करून सांगत नाही. त्याचं कारण हेच आहे की त्यांना स्वतःला जे ज्ञान झालेलं आहे ते सुद्धा संतांमुळेच, गुरुपरंपरेमुळेच लाभलेलं आहे. ही गुरुपरंपरा डावलून कुठलाही साधक आत्मज्ञानी होऊ शकत नाही. नाथ महाराज या अभंगाची सुरुवात करताना म्हणतात, स्वहिता कारणे संगती साधूची. स्वहित आपल्याला कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपलं खरं हित कशामध्ये आहे हे कळायला पाहिजे. प्रत्यक्षात आपल्याला त्याची जाणीव असत नाही. पहा, जन्मल्यानंतर आई बाळाची सर्वतोपरी काळजी करते. बाळ नंतर हळूहळू रांगायला लागतं. रांगत असताना बाळाला हे कळत नाही की आपल्या हिताचं काय आहे आणि आपल्याला कशाने नुकसान होणार आहे. ते रांगत रांगत कुठेही निघून जातं. म्हणजे जिथे त्याला काही आकर्षक दिसतं, काही खाण्यासारखं दिसतं, तिथे ते निघून जातं. लहान बाळांना बघा, त्यांच्या हातात कोणतीही वस्तू आली की पहिला त्यांचा हात तोंडाकडे जातो. कारण जीवावरती अन्नाचा संस्कारच आहे. तो इतका घट्ट असतो की बाळानं हातात काहीही घेतलं तरी ते तोंडात घालायला जातं. आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे 4 धर्म जीवाला चिकटलेले आहेत. मनुष्य प्राण्यासकट कुठलाही प्राणी या भूतलावरचा घ्या, आपलं अन्न खाणे, झोप घेणे, आपल्या संरक्षणासाठी भीती तिथे असणे आणि मैथुन म्हणजे प्रजोत्पादन करणे, हे 4ही गुण प्रत्येक जीवाकडे असतात. आणि या गुणांमधून प्रेरणा घेऊनच प्रत्येक जीव जगत असतो. आपल्यालाही आपलं हित आणि अनहित हे जसजसं आपण मोठं होतो तसतसं आपल्याला समजायला लागतं की अरे, इथे हात नेला तर भाजेल, हे केलं तर आपलं नुकसान होईल, ते केलं तर आपला फायदा होईल. पण हे जे आपले समज आहेत किंवा हे जे आपलं ज्ञान आहे ते सर्व काही बाह्य ज्ञान आहे. म्हणजे बाहेरचा फायदा आणि बाहेरचं नुकसान या पद्धतीमध्येच ते येतं. उदाहरणार्थ, मला शरीराला इजा होत असेल तर माझं अहित आहे, किंवा माझ्या शरीराला फायदा होत असेल, माझं सौष्ठव चांगलं होत असेल किंवा माझी तब्येत बरी होत असेल तर माझ्या दृष्टीने ते हिताचं आहे. अमुक पदार्थ खाणे माझ्या हिताचं आहे बरं का, हे मी करायला जात नाही कारण यानं मला नुकसान आहे, म्हणजे हे अनहिताचं आहे. याचा अर्थ असा की आपल्या हिताची व्याख्या आपल्या देहबुद्धी सदृश आहे. आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा एखाद्या धंद्यामध्ये बरकत झाली तर आपलं हित झालं असं आपण म्हणतो. का? तर जास्त पैसे आपल्याला मिळाले. संत मात्र हित याला मानत नाहीत. संतांची हिताकडे बघण्याची दृष्टी वेगळी आहे, कारण त्यांनी त्यांचं हित साधलेलं आहे. नाथ महाराज या अभंगाच्या सुरुवातीला स्वहित असा शब्द वापरतात. इथे नुसतं हित असा शब्द नाही आहे, स्वहित असा शब्द आहे. स्व म्हणजे आपण. नाथ महाराज म्हणतायत, स्वहित साधायचं असेल तर तुला साधूची संगत अनिवार्य आहे. मग हे स्वहित नक्की कशात आहे? तर
आपण कोण आहोत, हा नक्की स्व म्हणजे काय आहे याची ओळख करून घेणं म्हणजे स्वतःचं हित करणं. कसं ते पहा बरं का. आपण मगाशी पाहिलं की बाह्यदृष्टीने आपण हिताकडे बघतो की मला नुकसान झालं तर माझं अहित, फायदा झाला तर माझं हित. पण इथे एक गंमत आहे. हे फायदा आणि नुकसानाचं गणित वारंवार बदलतं, कधी एक राहत नाही. उदाहरणार्थ, समजा आज 1,00,000 रुपये धंद्यात फायदा झाला, हित झालं, तर तिथं मी थांबतो का हो? मुळीच नाही. थांबलो तर पुढचा फायदा कसा होणार? म्हणजे 1,00,000चा फायदा जोपर्यंत 2,00,000 होत नाही, 2चे 25, 25चे 50 जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत आपली हितासाठी असलेली धावपळ सुरूच राहते. परमार्थात मात्र तसं नाही. परमार्थात स्थिर होणे हे हिताचं लक्षण आहे. स्थिर आपल्या अंतरंगात होणे, स्वतः अंतर्मुख होऊन आपल्या स्वच्या ठिकाणी स्थिर होणे. स्व म्हणजेच आपण आणि म्हणजेच आपलं स्वस्वरूप, आपला आत्मा, आपलं खरं स्वरूप. संत सांगतात की बाहेरचं हित कितीही साधलं तरी ते पुरणार नाही. त्या हितामागची धावपळ थांबणार नाही. कधीकधी तिथे अनहितही पदरात पडेल, कधी हितही पदरात पडेल, पण त्या दोन्हींनी जीवाची शांती मिळणार नाही. धाव कायमच राहील. असं का बरं? कारण ही बाहेरची जी सगळी धाव आहे ती एकतर दृश्याच्या मागे आहे आणि दुसरं म्हणजे ती इंद्रियांच्या मार्फत आहे. हो, समजा एखादं पर्यटन स्थळ आहे, ते दृश्यातच आलं ना. तिथे जायचं असेल तर मला हातापायांनीच जावं लागतं, म्हणजे माझ्या इंद्रियांच्या मार्फतच मी तिथं पोचलो. माझं मन मात्र त्यानं शांत होतं का? कदापि नाही. असं असतं तर एखाद्या ठिकाणी पर्यटन करून आल्यानंतर मनुष्य परत पर्यटनाला गेलाच नसता. आपले डोळे, आपली इंद्रिय नवनवीन ठिकाणं मागतात की आपण इथे जाऊ, आपण ते बघू, आपण ते करू, आपण ते खाऊ, आपण ते अंगात घालू. इंद्रियांची, वासनांची धाव कदापि शमत नाही आणि दृश्याच्या मागे मनुष्य फिरतच राहतो. त्यामुळे आपण बाह्यांगानं ज्याला हित समजतो, तिथे जीवाची शांती नाही. त्याची जर शांती कुठे असेल तर स्वहिताच्या ठिकाणी आहे, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतायत, स्वहिता कारणे संगती साधूची. साधूची संगतच का? कारण त्यांनी ते स्वहित साधलेलं आहे म्हणून. असं पहा, आपण व्यवहारात सुद्धा जी गोष्ट ज्याने केलेली आहे त्याकडेच त्या गोष्टीबद्दल मार्गदर्शन मागतो ना. आपल्याला नवीन काही काम सुरू करायचं असेल तर त्या कामातलं, त्या धंद्यातलं ज्याला कळतं त्याच्याशी आपण सल्लामसलत करतो. शाळेतही गुरुजींकडून शिकतो. व्यवहारही आपण ज्यांना व्यवहार माहीत आहे अशा लोकांकडून शिकतो. अर्थ उघड आहे की ज्यांनी स्वतःचं हित साधलं त्यांच्याकडेच जाऊन हे शिकावं की ते कसं साधायचं असतं. म्हणून संगती साधूची. त्यामागे आणखी एक सूक्ष्म अर्थ आहे. असं पहा, आपण प्रपंचातली कामं करत असताना संपूर्ण देहभावाने करतो. आपला मी प्रत्येक ठिकाणी असतो, आपला कर्ताभावही प्रत्येक ठिकाणी असतो. परमार्थामध्ये स्वहित साधणे म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाकडे जाणे. आणि आपल्या आत्मस्वरूपाकडे जाण्याच्या मार्गावरची पहिली गोष्ट जर कुठली असेल तर आपला कर्ताभाव बाजूला ठेवणे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, मी करता ही प्रपंचातली पहिली पायरी आहे, तर राम करता ही परमार्थातली पहिली पायरी आहे. मग माझा कर्ताभाव मी बाजूला ठेवायचा कसा? हा एक मोठा अभ्यास आहे. पण अभ्यासाची सुरुवात जर बरोबर असेल तर तो अभ्यास तडीस जातो. साधूच्या संगतीनं घडतं काय? उपासना आपण सद्गुरूंनी दिली म्हणून करतो. सद्गुरूंनी सांगितलं म्हणून नाम घेतो. सद्गुरूंनी ध्यानाला बसायला सांगितलं म्हणून ध्यानाला बसतो. त्यामुळे साहजिकच मी ध्यान करतो, मी नाम घेतो या स्वरूपाचा अहंकार बाजूला ठेवायला साधकाला मदत होते. ही मदत
त्याला तो अहंकार घालवण्यासाठी पुढे उपयोगी पडते. मी कुणी नाही, माझे महाराज सगळे आहेत, मी काही करत नाही, महाराज सगळं करतात, असं भक्त म्हणायला लागतो. आणि मग त्याची परमार्थ साधना हळूहळू सुकर व्हायला लागते. कारण त्याच्याजवळ असलेलं अहंकाराचं, कर्तेपणाचं, अभिमानाचं जे आवरण आहे ते हळूहळू सैल व्हायला लागतं. आणि म्हणूनच साधूची संगत, सद्गुरूंची संगत अत्यावश्यक आहे. बरं, नुसती संगत केली म्हणजे भागत नाही. नाथ महाराज पुढे म्हणतायत, भावे भक्ती हरीची भेटी तेणे. हरीची भेट हेच स्वहित आहे बरं का. गंमत बघा, ओळीच्या सुरुवातीला स्वहिता कारणे असं म्हणतात नाथ महाराज. स्वहिताच्या कारणासाठी किंवा स्वहितासाठी. पुढे ते स्वहित काय आहे ते सांगतायत. हरीची भेट हेच ते स्वहित. हरी म्हणजे आपलं आत्मस्वरूप, त्याची भेट होणं म्हणजेच स्वहित. त्यासाठीचा पहिला रामबाण उपाय नाथ महाराजांनी सांगितला, संगती साधूची. पण तेवढ्यानं भागत नाही, म्हणून ते पुढे म्हणतात, भावे भक्ती हरीची भेटी देणे. भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. हरिपाठात माऊली म्हणतात, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. दुसऱ्या एके ठिकाणी ते म्हणतात, भावे विण देव नकळे निस्संदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. भाव आपल्यापाशी नाही असं नाही आहे बरं का. सर्व मनुष्यांकडं भाव आहे. फक्त परमार्थाला जो आवश्यक भाव आहे तो आपल्यापाशी असत नाही. आपल्याकडं भाव आहे म्हणजे काय? असं कोणाला वाटलंय का हो सकाळी उठल्यानंतर की आपण नाहीच आहे? आपण नाही असं आपल्याला कधीही वाटत नाही. आपण आहे असंच प्रत्येकाला वाटतं. हा एक भाव आपल्या सर्वांपाशी आहे. हाच खरं म्हणजे अस्तित्व भाव आहे. पण आपल्याला या भावाची जाणीव असत नाही. म्हणजे आपण आहोत हा भाव आपल्याजवळ आहे याची जाणीव आपल्याला असत नाही. आता हे आपण ऐकलंय, त्यामुळं आपण स्वतःकडे असं बघू शकतो की अरे खरंच की आपण आहोत याची जाणीव आपल्याला आहे. हीच जाणीव याच्या यावत सृष्टीमध्ये व्यापून आहे. किडा असो, मुंगी असो, हत्ती असो, वाघ, सिंह किंवा पक्षी असो, सगळ्यांना ही जाणीव आहे की ते आहेत. हाच अस्तित्व भाव. पण भाव या शब्दाचा हा खूप उंचीवरील अर्थ झाला. त्या अर्थाकडे आपण नंतर येऊ. पण आधी आपण हे बघू की आपल्या सर्वांकडे भाव असतो म्हणजे नेमकं काय असतं. असं पहा, आपण सकाळी झोपेतून उठतो आणि आपल्या घरात समजा आई वडील वगैरे कोणी असेल तर ते आहेत याचा एक विश्वास आपल्याला असतो. आपण आई म्हणून हाक मारतो पहा, म्हणजे आई इथेच कुठेतरी आहे याचा एक सूक्ष्म विश्वास आपल्या अंतरंगात असतो. तसंच समजा मी एखादी वस्तू हातात घेतली तर त्या वस्तूचा स्पर्श मला होणार आहे याचा विश्वास आपल्याला असतो. हे इतकं सूक्ष्म पद्धतीने आपल्यात आहे की आपण त्या जाणीवेने तिकडे बघत नाही. म्हणजे विश्वास म्हणा, भाव म्हणा, हा आपल्याकडे सदोदित असतो. हा कुठे आपल्यापासून लांब गेलाय असं कधीही होत नाही. फक्त परमार्थाला आवश्यक आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याकडे असत नाही. मग प्रश्न असा उपस्थित होतो की परमार्थाला आवश्यक भाव कुठला? तर महाराज आहेत, भगवंत आहे हा आधी विश्वास ठेवावा लागतो. जसा जसा तो विश्वास दृढ होत जातो तसा तसा भाव प्रगट होत जातो. कुणी म्हणेल की कशाला सद्गुरूंवर विश्वास ठेवायचा, कशाला देवावर विश्वास ठेवायचा? तर ओवीच्या सुरुवातीलाच नाथ महाराज म्हणतायत पहा, स्वहिता कारणे संगती साधूची. आता हे ठरले ना आपलं की ज्यांनी स्वहित साधलेलं आहे किंवा साधून घेतलेलं आहे त्यांची संगत आपल्याला स्वहित साधण्यासाठी करायची आहे. आणि म्हणूनच आपण संतांकडे गेलोय ना. मग तिथे आधी विश्वास ठेवा. जसं की आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जातो. आता समाजामध्ये लाखो डॉक्टर आहेत, पण आपला विश्वास ज्यांच्यावर आहे त्यांच्याकडेच आपण जातो ना. असं पहा
की डॉक्टरकीचं शिक्षणसुद्धा देणाऱ्या संस्था पुष्कळ आहेत. मग प्रत्येकानं चांगलं शिक्षण घेतलं असेलच का? हाही डॉक्टर आहे, तोही डॉक्टर आहे, ती बाईसुद्धा डॉक्टर आहे, यांनी व्यवस्थित शिक्षण घेतलं असेल ना, याची शहानिशा आपण करत बसतो का हो? मुळीच नाही. आपण एका डॉक्टरवर विश्वास ठेवतो आणि त्या डॉक्टरांकडे जातो, कारण आपल्याला आजार आहे. मग तो जो बरा करू शकेल त्याच्याकडे विश्वासानंच जावं लागतं. तसंच स्वहित जर साधायचं असेल तर आधी माझं हित कशामध्ये नाही हे ओळखून घ्यावं लागतं. जेव्हा हे पटतं की देहबुद्धीमध्ये माझं हित नाही, माझं हित आत्मबुद्धीमध्येच आहे, मग आपण जातो की जिथे आत्मबुद्धीकडे जाण्याचा मार्ग दाखवला जाईल, जिथे स्वहित कशामध्ये आहे हे सांगितलं जाईल. आणि म्हणून आपण जो आत्मबुद्धीमध्ये स्थिर आहे, ज्यानं खऱ्या अर्थानं स्वहित साधून घेतलेलं आहे, अशांकडे आपण जातो, साधूंकडे, सद्गुरूंकडे आपण जातो. तर नाथ महाराज म्हणतायत, आधी तिथे विश्वास ठेव. विश्वास जर ठेवला तर मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं रूपांतर भावामध्ये होतं. माझे सद्गुरू आहेत हा तो विश्वास. तो जसा दृढ होत जातो तसं अंतःकरणामध्ये भावाचा उमाळा यायला लागतो. मग साधक प्रत्येक घटनेमध्ये सद्गुरूंची सत्ता, त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपा अनुभवायला लागतो. नाथ महाराजांची एक गोष्ट आहे. ते काशीहून रामेश्वरला चाललेले होते. पूर्वीच्या काळची प्रथा आहे की काशीवरून गंगा आणायची आणि रामेश्वरला अर्पण करायची, म्हणजे यात्रा सफल झाली. ते काशीहून रामेश्वरला येत असताना मध्ये एक गाढव पडलेलं होतं, जे तहानेनं तडफडत होतं. त्यांनी त्यांच्याजवळची गंगा काहीही विचार न करता त्या गाढवाच्या मुखात घातली. हेच खरं म्हणजे भावाचं लक्षण आहे. कारण नाथ महाराजांसाठी भगवंत फक्त रामेश्वरमध्येच आहे असं मुळीच नाही आहे. तो सर्वत्र आहे, म्हणून त्या गाढवामध्येही आहे. त्यामुळे त्यांनी जेव्हा गाढवाच्या मुखात गंगा घातली तेव्हा त्यांना ती रामेश्वरला अर्पण केल्यासारखीच झाली नाही का? हाच भाव. पण हा भाव प्रगट कशामुळे झाला? तर आधी भगवंतावर विश्वास ठेवल्यामुळे झाला. विश्वासाचं रूपांतर भावामध्ये झालं आणि नंतर भावाचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. समर्थ म्हणतात, विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे. अशी भक्त ही अलौकिक अवस्था आहे. काही काळ वारीला जाऊन आले, काही काळ देवपूजा केली, काही पारायण केली, काही मिनिटे साधना केली म्हणजे लगेच भक्त होत नाही. भक्त ही खरं पाहता अंतिम अवस्थाच आहे. पण ही अवस्था येण्याच्या आधीसुद्धा साधक तळमळीचा भक्त बनतो आणि तो भक्त तो भावामधून बनतो. म्हणून आधी विश्वास, मग भावाचं प्रगटीकरण आणि मग भक्तीचा उदय असा परमार्थात क्रमच आहे. असा जो तल्लीन भक्त असतो त्याला अर्थातच ईश्वर दर्शन सर्वत्र असतं. आणि म्हणूनच त्या तहानलेल्या गाढवाच्या मुखात गंगा घालताना नाथ महाराज विचार करत नाहीत की अरे हे तर गाढव आहे, मी गंगा तर रामेश्वरला व्हायला आणली आहे. भावावस्थेमध्ये त्यांना सर्वत्र रामेश्वरच आहे. नाथ महाराज इथे म्हणतायत, या भाव आणि भक्तीशिवाय हरीची भेट कदापि शक्य नाही. साधूची संगत का आवश्यक आहे हे बघत असताना आपण एक मुद्दा बघितला बघा, की सद्गुरूंनी उपासना दिली, त्यांनी साधना दिली की तेवढ्यापुरता का होईना आपला कर्ताभाव त्यातून निघून जातो. भाव आणि भक्तीमध्ये सुद्धा ही ताकद आहे. एकदा साधकानं विश्वास ठेवला की हळूहळू त्याचा अभिमान गळायला लागतो, सैल व्हायला लागतो. तो एकीकडे सैल होत जातो आणि एकीकडे भाव प्रगट व्हायला लागतो. जसा जसा भाव प्रगट व्हायला लागतो तसं तसं अहंकाराचं आवरण सैल पडत जातं. सैल पडत पडत एका भाग्याच्या दिवशी ते पूर्ण गळून जातं. अर्थात हे गुरुकृपेनंच होतं. असं होत नाही की भाव आहे, भक्ती आहे आणि अभिमानही आहे. अभिमान असेल तर तिथं भाव भक्ती नाही, आणि भाव आणि भक्ती असेल
तर कर्तेपणा, अभिमान, अहंकार यांना तिथं जागा नाही. हे पूर्ण टाकल्यानंतरच आत्मस्वरूपाची प्राप्ती संभवते. म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की भावे भक्ती हरीची भेटी तेणे. नुसती भेट होणार नाही. साधूची संगत पाहिजे, तिथे विश्वास, भाव, भक्तीची शिदोरी पाहिजे. मगच हरीची भेट आहे. आणि अशी संगत जिथे केली जाते तिथे अर्थातच देव आहे, आणि जिथे देव आहे तिथे अशी संत संगत आहे. हेच नाथ महाराज पुढे म्हणतात, हरी तेथे संत, संत तेथे हरी. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, गुरुचरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देव. म्हणूनी गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. देव गुरुपाशी आहे, वारंवार सांगू काये. तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे जनीवनी. इतकं सत्संगतीचं महात्म्य आहे. ती वरवर दिसताना साधी दिसते, पण ती इतकी सामान्य गोष्ट नाही. संत संगतीमध्ये परमात्मभाव खेचून आणायची शक्ती आहे. ते स्वतः तर आत्मज्ञानी असतातच, पूर्णपणे भगवंताशी समरसून गेलेले असतात. त्यांच्या रोमारोमामध्ये भगवंतच असतो, अन्य तिथे काहीही नाही. मग देव तरी वेगळा कसा राहणार? देवही तिथे असतो आणि तिथेच संतही असतो. हेच नाथ महाराज इथे सांगतात, हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. पुढे ते म्हणतात, ब्रह्मा डोळसाते वेदार्थ नाकळे, तेथे हे आंधळे व्यर्थ होती. म्हणजे हा हरी हे आपलं आत्मस्वरूप संतांपाशी गेल्यावर कळतं खरं, पण या आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावरती अनुभव येत असतो, हे मात्र साधक विसरतो. अनुभवातून तो आत्मा शोधायला जातो आणि इथे फसतो. पुढे नाथ महाराज असंही म्हणतात, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष. ही कन्या नेमकी काय आहे? वेदे नाही ऐसे सांगितले असेही ते म्हणतात. आणि पुढे वेदांची बीजाक्षरे हरी आहेत असं ते सांगतात. हा सगळा उर्वरित भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.